नमस्कार। राजकारण म्हटले की विरोधालाच। आता तर लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत, एकेका उमेदवारांची नावे फायनल होत आहेत, तर कुठं विचित्र गुंते देखील होऊ लागले आहेत। भाजपनं पक्ष फोडून केलेल्या खिचडीमुळे तर जागोजागी तिढे निर्माण होऊ लागले आहेत। एक जागा अनेक इच्छुक। आता त्यांचं तरी काय चुकतंय हो। 5 वर्षे त्यांनी मेहनत घेतलेली असते आणि अचानक बाहेरून आलेल्या नेत्याला किंवा त्याच्या पक्षाला ती जागा गेली तर त्यांनी काय वाजवत बसावं? माड्याच्या जागेचं त्रांगडं आणि भिजत पडलेलं घोंगडं आता राज्यात चर्चेला आलं आहे। भारतीय जनता पक्षाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा माड्याची उमेदवारी दिली आणि भाजपने आपली डोकेदुखी वाढवून घेतली। बाहेरचा विरोध तर आहेच, पण घरातून देखील मोठा विरोध होत आहे। धैर्यशील मोहिते पाटील यांनी आपले पत्ते ओपन केले नसले तरी त्यांच्या हालचाली पाहता सगळं काही कळून चुकलं आहे। त्यांच्या कार्यकर्त्यांनी तर तुतारी वाजवायला सुरुवात केलीच आहे, पण ही सुरुवात कार्यकर्त्यांनी केली असली तरी मोहिते पाटील मात्र अजूनही वेट अँड वॉचवर आहेत। उघडपणे ते अजून काहीही बोलायला तयार नाहीत। प्रत्यक्षात मात्र त्यांनी मतदारसंघ पिंजून काढायला चालू केले आहे। आता काहीच कारण नसताना कोण असं गावोगावी फिरेलो? गावोगावी लोक त्यांना म्हणत आहेत, वाट कशाची बघता, वाजवा की तुतारी, पण अजून तरी ते काही बोलत नाहीत। मोहिते पाटील यांच्या गावोगावी भेट देण्यावर भाजपाचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मात्र टीका केली आहे, अनाठायी टीका। आता राजकारण करायचं म्हटलं तर सगळ्यात आधी हवा असतो जनसंपर्क, लोकांना तर भेटायलाच पाहिजे। आता खासदार निंबाळकर हे कधी मतदाराच्या संपर्कात राहिले नाहीत, हा भाग वेगळा। धैर्यशील मोहिते पाटील मात्र गाव भेटी करीत आहेत, तर रणजितसिंह त्यांच्या या गाव भेटीवर टीका देखील करू लागले आहेत। मतदारांची माहिती, मतदारसंघाची माहिती नाही अशा लोकांना मतदारसंघाचा दौरा करावा लागतो, असा टोला अप्रत्यक्षरित्या माड्याचे भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांना लगावला आहे। आता खरं तर तसं पाहिलं तर हा टोला नाहीच आहे। खासदार नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला मोहिते पाटील गटाकडून विरोध होत आहे। त्यातच आता खासदार नाईक निंबाळकर यांनी मोहिते पाटील यांच्यावर टीका केल्याने चर्चेला उधाण आलं आहे। पण काय बोलून गेले निंबाळकर? राजकीय नेत्यांनी लोकांना तर भेटायलाच पाहिजे ना। निंबाळकर हे खासदार झाले आणि तेव्हापासून गायब राहिले। गावागावात लोक काय बोलत आहेत हे अजून त्यांच्या कानावर गेलेलं नसेल बहुतेक। मतदारसंघातील कित्येक लोकांना आपल्या खासदारांचे नाव माहीत नाही, आम्ही कधी आमच्या खासदारांना पाहिलंच नाही असं देखील लोक कॅमेऱ्यावर बोलू लागले आहेत। स्वतः कधी मतदारसंघातील गावागावात गेले नाहीत आणि धैर्यशील मोहिते पाटील जात आहेत तर त्यांच्यावर हेच महोदय टीका करू लागले आहेत। मतदारसंघ माहीत नाही त्यांना असे दौरे करावे लागतात म्हणे। अहो, मोहिते पाटील यांच्या पिढ्यानपिढ्या याच जिल्ह्याच्या राजकारणात आहेत। तुम्ही जिल्ह्याच्या बाहेरून आला आहात हो, तुम्हाला अजूनही तुमच्या मतदारसंघातली गावे माहिती नसावी, हे किती भूषणावं आहे। प्रतिस्पर्धी असतील तर टीका होणारच, टीका करा, पण अशी टीका कशाला करतं की जी आपल्याच अंगावर येईल? गावागावात लोक तुमच्याबद्दल काय बोलू लागले आहेत हे ऐकले तरी खासदार महोदयांचे डोळे उघडतील डोळे। राजकीय कार्यकर्ते तर राहू द्या, सामान्य माणूस देखील तुमच्याबद्दल काय काय बोलायला लागले ते कधी ऐकून घ्या। मतदारांच्या भेटी नाही घेतल्यावर लोक काय म्हणतात हे या महाशयांना माहीतच नसावे, त्यामुळे कदाचित त्यांनी अशी विधाने केली असतील। टोला मारायला गेले पण तो फिरून आपल्याच अंगावर घेतलाय त्यांनी। अर्थात मोहिते पाटील यांनी आपले काम सुरूच ठेवले आहे। भाजपचे नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवत माढा लोकसभा मतदारसंघातील गावागावात जाऊन जनतेची गाठी भेटी घेत आहेत। गाव भेट दौऱ्यादरम्यान स्थानिक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची मोहिते पाटील मत जाणून घेत आहेत। मोहिते पाटील यांनी माढा मतदारसंघात दौरा सुरू केल्याने भाजपमध्ये मात्र अस्वस्थता निर्माण झाली आहे। निंबाळकर यांच्या विरोधात मोहिते पाटील शरद पवार गटाकडून निवडणूक लढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्यातच निंबाळकर यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावरील टीकेस मोहिते पाटील काय उत्तर देतात हे आता पाहावे लागेल, पण त्याआधी मात्र लोकांनीच निंबाळकर यांना शेलक्या भाषेत सुनावलं आहे। खासदार साहेब काय बोलताय राव?
नेत्यांनी मतदारांच्या भेटी घेणं यात धैर्यशील मोहिते पाटील कुठं चुकले हो? तुम्हाला काय वाटतं? कॉमेंट बॉक्समध्ये आपलं मत जरूर मांडा. आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. बेल आयकॉनचं बटन दाबायला मात्र अजिबात विसरू नका आणि जाता जाता एक लाईक जरूर करा. धन्यवाद. पुन्हा भेटूच. तोपर्यंत नमस्कार.